नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी मूग डाळीचा हलवा करत आहे. तर हा मूग डाळीचा हलवा बऱ्यापैकी कार्यक्रमामध्ये किंवा फंक्शन्समध्ये स्वीट डिश म्हणून ठेवतात. तर हा मूग डाळीचा हलवा मूग डाळ भिजवून पण करता येतो किंवा मूग डाळ न भिजवता सुद्धा करता येतो. तर तसा हा हलवा आज मी करत आहे. तर मूग डाळ न भिजवता सुद्धा हा हलवा करता येतो आणि तो बनतोही स्वादिष्ट. यासाठी मी 1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे. ती धुवून घेत आहे आणि आता त्यातलं पाणी काढून घेत आहे. आता मी ही डाळ कपड्यावर कोरडी करून घेत आहे. कोरडी करून घेतल्यामुळे जे काही पाण्याचा अंश मूग डाळीमध्ये असेल तो शोषून घेतला जाईल. आता ही मूग डाळ मी भाजून घेत आहे. तर कढई ही लो फ्लेमवरच ठेवलेली आहे. तर तिला छान असं परतून घ्यायचं आहे. तर ही लो फ्लेमवरच परतून घ्यायची आहे. 5 ते 7 मिनिटात ही डाळ छान परतून होते आणि त्याचा तुम्हाला कलर पण बदललेला दिसेल. तर सोनेरी रंग आल्यानंतर मी गॅस बंद करत आहे आणि ही डाळ थंड होऊ देत आहे. गार झाल्यानंतर तिला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी ती फिरवून घेतलेली आहे. तर किंचित अशी जाडसर डाळ मी ठेवलेली आहे. पूर्ण अशी बारीक नाही होऊ द्यायची आहे. कढई लो फ्लेमवर ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तूप मी घालत आहे आणि आता काजू बदामचे काप त्यामध्ये परतून घेत आहे. तर ते काढून घेतलेले आहेत आणि आता यामध्येच पुन्हा एकदा 2 चमचे तूप मी घालत आहे आणि 1 चमचा रवा आणि 1 चमचा बेसन पण घालत आहे. ते सुद्धा परतून घ्यायचे. तर बेसन आणि रव्यामुळे हलव्याची टेस्ट छान येते. त्याला बबल्स आलेले आहेत आणि आता त्यामध्ये जी मिक्सरमधून काढून घेतलेली मूग डाळ आहे ती मी घालत आहे. तिला सुद्धा मी आता परतून घेत आहे. तर तिला सतत हलवत राहायचे. गॅस हा लो फ्लेमवरच ठेवलेला आहे. तर साधारण 5 मिनिटानंतर तुम्हाला इथे हलका सोनेरी रंग आलेला दिसेल. आता त्यामध्ये मी 4 चमचे तूप घालत आहे. तुपाचं प्रमाण जर कमी झालेलं असेल तर तुम्ही इथे तूप अजून ॲड करू शकता. पुन्हा हे परतून घ्यायचं आहे. सतत हलवत राहायचं नाहीतर ते चिकटतं. आता खमंग असा वास पण येत आहे आणि छान असा सोनेरी रंग आलेला आहे. व्यवस्थित परतून झालेला आहे. आता यामध्ये मी अर्धा कप पाणी घालत आहे. तर पाणी घातल्यामुळे हा हलवा दाणेदार होतो. पुन्हा एकदा हे हलवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पाणी शोषून घेतलेलं दिसेल. तर यामध्ये आता मी दूध ॲड करत आहे. तर त्यामध्ये 2.5 कप दूध मी घालत आहे. आणि आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. त्यामध्ये गाठी नाही होऊ द्यायच्यात. आणि आता मी थोडंसं केसर घालून गरम दूध बाजूला ठेवलं होतं तर ते सुद्धा त्यामध्ये ॲड करत आहे. त्यामुळे छान असा कलर येतो. तर आता पुन्हा एकदा हे हलवत राहायचं आहे. तर हलवा तुम्हाला थोड्या वेळाने घट्टसर झालेला दिसेल. आता यामध्ये मी 1 कपाला थोडीशी कमी साखर घालत आहे. पण ही साखर एकदम नाही घालायची आहे. थोडी थोडी करत घालायची आहे. तर साखर घातल्यानंतर तुम्हाला पुन्हा याचं टेक्स्चर बदललेलं दिसेल. हलवा पातळ झालेला दिसेल. पण त्याला सतत हलवत राहायचं आहे. तर जोपर्यंत ते घट्टसर होत नाही तोपर्यंत त्याला हलवत राहायचं आहे. आणि आता हा हलवा घट्ट झालेला दिसेल. तर यामध्ये पुन्हा मी थोडं तूप घालत आहे. हलवत राहायचं आहे तूप घातल्यानंतर. आणि आता लास्टमध्ये मी जे परतून घेतलेले काजू बदाम आहे ते त्यामध्ये घालत आहे आणि 1 चमचा विलायचीची पूडसुद्धा घालत आहे. पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तयार आहे. यावरून तुम्ही अजून थोडं तूप घालू शकता. घालत आहे. आता तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला तूप सेपरेट झालेलं दिसेल. याचा अर्थ हलवा तयार आहे. मूग डाळीचा स्वादिष्ट हलवा रेडी आहे. तयार आहे.
तर याला थोडीशी वरून सजावट करायची आहे. काजू बदामचे काप मी घातलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते घालू शकता. तर स्वादिष्ट असा मूग डाळीचा हलवा तुम्ही सोप्या पद्धतीने बनवून बघू शकता, तेही मूग डाळ न भिजवता. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा. आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा.